श्रोते हो, क्षणभर डोळे मिटा. आपल्या गावाकडची सकाळ मनात उभी करा. सूर्य अजून उगवलेला नाही. आकाशात फिकट उजेड पसरायला लागलाय. कोंबड्यांचा आरव गाव जागा करतोय. एखाद्या घरातून चुलीचा धूर वर जातोय. सकाळच्या चहाचा वास हवेत दरवळतोय. घरातली आई शांतपणे उठते आणि ती गोठ्याकडे वळते. गाईला हळूच कुरवाळते आणि म्हशीच्या गळ्यातील दोर सरकवते. जनावरं तिला ओळखून शांत उभी राहतात. ती दूध काढायला बसते. दुधाच्या धारांचा आवाज सकाळीच घुमतो. हा आवाज त्या घराच्या जगण्याची लय असतो. श्रोते हो, हा आपला आजचा विषय आहे, पशुसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. श्रोते हो, आपला हा भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या या देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि शेती हा मुख्य व्यवसाय. मात्र शेतीसोबत जो व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतो तो म्हणजे पशुसंवर्धन. ग्रामीण जीवनशैलीचा हा अविभाज्य घटक असून तो केवळ पूरक व्यवसाय नसून या अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधारस्तंभ आहे. पशुसंवर्धनामुळे ग्रामीण भागात नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. दूध, दही, तूप, अंडी, मांस, लोकर, चामडे यासारख्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन रोख उत्पन्न मिळत असतं. पिकांचं उत्पन्न हे हंगामी असतं, परंतु पशुधनातून मिळणारं उत्पन्न हे वर्षभर उपलब्ध राहत असतं आणि त्यामुळं आर्थिक स्थैर्य हे निर्माण होतं. पशुधन शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतखतामुळे जमिनीची सुपीकताही वाढते, तर बैलासारखी जनावरं पारंपरिक शेती कामात मदत करत असतात. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी पशुधन ही महत्वाची भूमिका बजावत असते. ग्रामीण महिलांसाठी पशुपालन हा स्वावलंबाचा एक प्रभावी मार्ग ठरला आहे. स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून अनेक महिला दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या उपक्रमात सहभागी होत आहेत. यामुळे त्यांचं आर्थिक सबलीकरण तर होतच, पण कुटुंबाच्या उत्पन्नातही भर पडत असते. सरकारकडूनही पशुसंवर्धन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. पशुवैद्यकीय सेवा, लसीकरण मोहीम आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढण्यावर भर दिला जात आहे. दुग्ध व्यवसायाच्या विकासामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे. श्रोते हो, बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुसंवर्धन, योग्य व्यवस्थापन, पोषण आणि आरोग्य सेवा यावर लक्ष केंद्रित केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था ही अधिक सक्षम आणि स्वावलंबी होत असते. पशुसंवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं मूलभूत आणि अपरिहार्य अंग आहे. शेतीसोबत हातात हात घालून चालणारा हा व्यवसाय आपल्या ग्रामीण विकासाला गती देणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता, स्थैर्य निर्माण करणारा आहे. श्रोते हो, पशुसंवर्धनातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता भारतात प्राचीन काळापासून पशुपालनाची परंपरा आहे. वेदकालीन साहित्यामध्ये गोधनाला संपत्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. गावातील समृद्धी ही तेथील पशुधनावर अवलंबून असल्याने अनेक पुराव्यातून देखील दिसते. काळानुरूप पशुपालनाची पद्धत जरी बदलली असली तरी त्याचं महत्त्व मात्र कमी झालं नाही. प्राचीन काळातील पशुसंवर्धनाचा विचार करता आपल्या भारतातील पशुसंवर्धनाचा इतिहास हा मानवाच्या स्थायिक जीवनाशी जोडलेला आहे. मानवाने जेव्हा भटक्या जीवनातून स्थिर शेतीकडे वाटचाल केली तेव्हाच त्याने प्राण्यांना पाळण्यास सुरुवात केली. गायी, बैल, शेळ्या, मेंढ्या आणि घोडे हे मानवाचे पहिले सहकारी ठरले. वेदकालातील संदर्भ लक्षात घेता ऋग्वेद, यजुर्वेद आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये गोधन हा शब्द संपत्तीचं प्रतीक म्हणून वापरलेला आढळतो. त्या काळात गायींची संख्या म्हणजे एखाद्या व्यक्तीची समृद्धी मानली जात असे. गायी केवळ दूध देणारं जनावर नव्हतं, तर धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा केंद्रबिंदू होत्या.
त्या काळात पशुधनावरून वाद आणि युद्धही होत असत. यावरून या पशुसंपत्तीचं महत्त्व श्रोतेहो आपल्या लक्षात येतच असेल. कृषी संस्कृती आणि पशुधन याचा विचार केला तर सिंधू संस्कृतीच्या उत्खननात बैलांच्या मूर्ती, शिक्के, शेती संबंधित साधने सापडलेली आहेत. यावरून त्या काळात शेती आणि पशुपालन यांचं जे नातं होतं ते घनिष्ठ होतं हेही स्पष्ट होत आहे. बैलांच्या सहाय्याने नांगरणी, वाहतूक आणि शेतीची विविध कामे त्या काळात केली जात असत. गाईचे दूध अन्नाचा महत्वाचा भाग होता. शेणाचा वापर इंधन आणि खत म्हणून केला जात असे. श्रोतेहो, प्राचीन आणि मध्ययुगीन काळाचा जर विचार केला तर महाजनपद, मौर्य, गुप्त अशा राजवटीमध्ये या पशुसंवर्धनाला देखील अधिक महत्त्व होतं. त्या काळात राज्य स्तरावर पशुधनाची मोजदाद केली जात असे. काही ठिकाणी पशुधन कर प्रणालीचा भाग बनला होता. मध्ययुगातही ग्रामीण जीवनावर पशुपालन आधारित होतं. मेंढीपालन, घोड्यांचं संगोपन, उंटपालन यांनाही महत्त्व प्राप्त झालेलं होतं. लोकर, चामडे आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार वाढू लागला होता. त्यानंतर ब्रिटिश काळातील जर बदल पाहायचा झाला तर ब्रिटिश सत्ता काळात कृषी धोरणांमध्ये बदल झाले. रोग पिकांवर भर दिल्यामुळे चारा पिकांचे क्षेत्र कमी झाले. पशुधनाची संख्या जरी मोठी होती परंतु उत्पादन क्षमता कमी होती. या काळात काही प्रमाणात पशुवैद्यकीय सेवा सुरू झाल्या. पशु जाती सुधारणा सुरुवात झाली. ग्रामीण स्तरावर त्याचा लाभ मात्र मर्यादित प्रमाणात पोहोचला होता. स्वातंत्र्योत्तर काळातील विकास विचारात घेतला तर स्वातंत्र्यानंतर पशुसंवर्धन विकासाच्या धोरणाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याची दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात आली आणि म्हणूनच हरित क्रांती सोबत श्वेत क्रांती ही घडत गेली. 1970च्या दशकात दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आणि सहकारी दुग्ध संघाच्या माध्यमातून दूध संकलन प्रक्रिया विक्रीचे जाळे उभे राहिले. ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठा उपलब्ध झाली. यामुळे दुग्ध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आणि भारत जगातील प्रमुख देशापैकी एक देश बनला. सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूवर जर लक्ष दिला तर भारतीय समाजात गायीला एक पूजनीय स्थान आहे. विविध सण उत्सवांमध्ये पशुधनाचा हा सन्मान केला जातो आणि सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू लक्षात घेता बैल पोळा, मकर संक्रांत यांसारख्या सणांमध्ये पशुधनाबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली जात असते. श्रोतेहो, ग्रामीण कुटुंबात जनावरांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे नेहमीच मान दिला जात असतो आणि ही भावनिक जी नाळ आहे ती पशुसंवर्धनाच्या परंपरेला नेहमीच बळकटी देत असते. आर्थिक परिवर्तन आणि आधुनिकता जर लक्षात घेतली तर कालांतराने पशुपालन हे पारंपरिक पद्धतीपासून व्यावसायिक स्वरूपाकडे वळलं गेलं. सुधारित जाती, कृत्रिम रेतन, संतुलित पशुखाद्य आणि वैज्ञानिक व्यवस्थापन यामुळे उत्पादन क्षमता ही वाढली. आज पशुसंवर्धन केवळ परंपरा राहिली नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण औद्योगिक घटक बनत जात आहे. ऐतिहासिक प्रवासाचा श्रोतेहो हा सारांश लक्षात घेता प्राचीन काळातील गोधनापासून ते आधुनिक दुग्ध उद्योगापर्यंत पशुसंवर्धनाने दीर्घ आणि परिवर्तनशील हा प्रवास केला आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, बाजारपेठा बदलल्या, मात्र पशुसंवर्धनाचं मूलभूत महत्त्व हे कायमच राहिलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनाचं स्थान लक्षात घेता आपल्या या ग्रामीण भागात शेती ही हंगामी असते. पावसावर अवलंबून असलेली शेती देखील अनिश्चित आणि कमी जास्त उत्पन्न देत असते. अशा परिस्थितीत पशुसंवर्धन शेतकऱ्यांसाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत ठरत असतो. दूध विक्री, अंडी उत्पादन, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन यामधून रोजच्या खर्चासाठी आवश्यक रोख रक्कम ही पशुसंवर्धनामधून उपलब्ध होत असते. दुधाळ जनावरे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चलनवलन टिकून ठेवणारी एक शक्ती. दूध हे पौष्टिक अन्न असून त्यापासून आपण दही, दूध, तूप, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत असतो. ग्रामीण भागात लघु उद्योगांच्या माध्यमातून या उत्पादनांना बाजारपेठ ही नेहमी उपलब्ध होत असते. श्रोतेहो, शेती आणि पशुसंवर्धन यांचा अजून परस्पर संबंध लक्षात घेतला तर
पशुधनामुळे शेती ही अधिक सक्षम बनतेच, जनावरांचं शेण हे सेंद्रिय खत म्हणून वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढते, रासायनिक खतावरील जो अवलंब आहे तो कमी होत असतो, गोमूत्राचा उपयोग जैविक कीटकनाशक म्हणून होत असतो, बैलांच्या सहाय्याने पारंपरिक शेतीची कामे केली जात असतात. शेतातील अवशेष जसे की पेंढा, चारा, कडबा हे जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरलं जात असतं. अशा प्रकारे या संसाधनांचा परस्पर पूरक वापर हा नेहमी होत असतो. पशुसंवर्धनाचे प्रकार जर पाहिले तर दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन, डुक्कर पालन, मत्स्यपालन जो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. श्रोते हो, दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठा घटक. सहकारी दुग्ध संघांमुळे लहान शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळते. दूध संकलन केंद्र, शीतगृह व्यवस्था आणि वाहतूक सुविधा यामुळे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतं. कुक्कुटपालनामुळे कमी जागेत कमी कालावधीत उत्पन्न मिळतं. अंडी, मांस यांची वाढती मागणी लक्षात घेता हा व्यवसाय देखील लाभदायक ठरत असतो. मेंढी पालन हा कोरडवाहू प्रदेशात उपयुक्त ठरत असतो. कमी खर्चात आणि कमी संसाधनात हा व्यवसाय आपण सहजतेने चालवता येऊ शकतो. महिला सक्षमीकरणात पशुसंवर्धनात जी भूमिका आहे ती ही फार महत्त्वाची आहे. ग्रामीण महिलांचा पशुपालनाचा मोठा सहभाग असतो. जनावरांना चारा देणे, दूध काढणे, त्यांची विक्री करणे या सर्वच प्रक्रियेत महिला सक्रिय असतात. स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांनी दुग्ध व्यवसायात एक उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनही मिळत असतं. ग्रामीण भागात पशुपालनाची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात महिलांवर असते. पहाटेपासून रात्रीपर्यंत जनावरांना चारा देणं, पाणी पाजणं, गोठ्यांची स्वच्छता करणं, दूध काढणं, वासरांची देखभाल करणं अशा अनेक कामात महिला सक्रिय असतात. श्रोते हो, पशुसंवर्धन हे महिलांसाठी घरगुती काम नसून त्यांच्या कौशल्याचं आणि व्यवस्थापन क्षमतेचं एक प्रतीक आहे. आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया म्हणूनही आपण पशुसंवर्धनाकडे पाहतो. याच पशुसंवर्धनामुळे उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. विशेषतः दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यांसारख्या उपक्रमात रोख उत्पन्न मिळाल्यामुळे या दूध विक्रीत दररोज रोख रक्कम मिळाल्याने घर खर्च, मुलांचं शिक्षण, आरोग्य, लहान गुंतवणुकीसाठी हे आर्थिक उत्पन्न फार महत्त्वाचं ठरत असतं. त्यामुळे आर्थिक निर्णय क्षमता वाढत असते. आता स्वयंसहाय्य गटांची भूमिका लक्षात घेता पशुपालन व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावतात. सामूहिक बचत, कर्ज सुविधा, प्रशिक्षण आणि बाजारपेठा यामुळे व्यवसायात विस्ताराची संधी ही मिळत असते. सामाजिक सक्षमीकरण लक्षात घेता आर्थिक स्वावलंबामुळे सामाजिक दर्जा हा उंचावतो. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेचा सहभाग वाढत असतो, आत्मविश्वास वाढतो आणि गाव पातळीवरील बैठकीत आणि संस्थांमध्ये देखील सहभाग वाढत असतो. शिक्षण आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम हा पशुसंवर्धनामुळे नेहमी होताना दिसतोय. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढतो, पोषणात सुधारणा होत असते आणि आरोग्य सेवांवर अधिक लक्ष दिल्याने त्याचबरोबर दूध, अंडी, मांस यासारख्या पौष्टिक अन्नांमुळे कुटुंबातील कुपोषण कमी होण्यास मदत होते. लघु उद्योग आणि मूल्यवर्धन याचा जर विचार केला, दुधापासून तूप, लोणी, पनीर तयार करणे, अंड्यापासून विविध खाद्यपदार्थ करणे, शेळी, मेंढी पालनातून खत आणि इतर पूरक उत्पादने यामुळं सूक्ष्म उद्योगाची निर्मिती होत असते. कौशल्य विकास आणि प्रशिक्षण याचा जर विचार केला तर शासन आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण दिलं जात असतं. संतुलित आहार व्यवस्थापन, लसीकरण, आरोग्य निगा, आधुनिक गोठा व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन यामुळे तांत्रिक क्षमता वाढते आणि अधिक सक्षम उद्योजक बनतात. स्थलांतर रोखण्याचं योगदान हे पशुसंवर्धनामुळेच होत असतं. अशा परिस्थितीत पशुसंवर्धन स्थिर उत्पन्नाचा स्रोत ठरत असतो. त्यामुळे कुटुंबाचं आर्थिक चक्र हे चालू राहत असतं. पर्यावरण पूरक विकास लक्षात घेता गोबर गॅस प्रकल्प, सेंद्रिय खत निर्मिती, चारा व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांना चालना मिळत असते. त्यामुळे शाश्वत विकास हा साधला जात असतो. काही वेळा अडचणींना देखील सामना करावा लागतो. बहुधा जमीन आणि पशुधनाच्या मालकी हक्काचा अभाव, आर्थिक संस्थांकडून
कर्ज मिळताना अडथळे, प्रशिक्षणाची मर्यादित उपलब्धता आणि सामाजिक बंधन या अडचणी दूर करण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप आणि संवेदनशील दृष्टिकोन, भविष्याची दिशा, पशुसंवर्धन धोरणं, डिजिटल बाजारपेठा, थेट विक्री, मूल्यवर्धन उद्योग आणि नेतृत्व विकास कार्यक्रम यांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना बळकटी देण्यासाठी देखील काम करत असतात. पशुसंवर्धन हे ग्रामीण महिलांसाठी केवळ रोजगाराचं साधन नाही, तर त्यांना आत्मसन्मान, स्वावलंब आणि सामाजिक प्रतिष्ठेचा मार्ग आहे. ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महिला सक्षमीकरण, पशुसंवर्धन यांचं समन्वय अत्यावश्यक आहे. या सकारात्मकसह आपण रोजगार निर्मितीकडे वळूया. पशुसंवर्धनामुळे थेट अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. दूध संकलन, प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य निर्मिती, औषध निर्मिती, वाहतूक, विक्री क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण होत असतो. ग्रामीण रोजगाराची गरज आणि पार्श्वभूमी श्रोतेहो लक्षात घेता ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी बहुतांशी आपण हंगामी स्वरूपात हा असतो. पेरणी, नांगरणी, कापणी यासारख्या काही महिन्यातच कामाची मोठी गरज असते, परंतु उर्वरित काळात रोजगाराची कमतरताही जाणवत असते. अशा परिस्थितीत वर्षभर चालणारा हा पूरक व्यवसाय म्हणजे आपलं पशुसंवर्धन. याने थेट रोजगार निर्मिती होते. पशुसंवर्धन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्यामुळे जनावरांची देखभाल, दूध काढणं, दूध संकलन, वाहतूक, गोठा व्यवस्थापन हे प्रत्येक शेतकरी कुटुंबातून किमान 1 ते 2 व्यक्तींना नियमित काम देण्याचं काम करत असतं. कुक्कुटपालनमधून खाद्य व्यवस्थापन, अंडी संकलन, लसीकरण, विक्री यामुळे कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय युवकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करत असतो. शेळी आणि मेंढी पालनमध्ये चराई व्यवस्थापन, प्रजनन नियंत्रण, लोकर प्रक्रिया, कोरडवाहू आणि डोंगराळ भागात रोजगाराचा मार्ग आहे. अप्रत्यक्ष रोजगार संधी विचारात घेता पशुसंवर्धनामुळे शेतकऱ्यांनाच नव्हे तर पूरक व्यवसायांनाही चालना मिळत असते. पशुखाद्य निर्मिती उद्योग, पशुवैद्यकीय सेवा, दूध प्रक्रिया उद्योग, शीतगृह, वाहतूक व्यवस्था, दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराचे एक विस्तृत जाळे निर्माण होते. लघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योजकता, पशुधनावर आधारित अनेक उद्योग देखील उभे करता येतात. तूप, पनीर, लोणी निर्मिती, मिठाई उद्योग, कातडी आणि चामड्याचे उद्योग, सेंद्रिय खत, गोबर गॅस प्रकल्प हे उद्योग स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणारे आणि स्थलांतर कमी करणारे उद्योग ठरतात. युवकांनाही संधी आहेत. उत्पादन, संकलन, प्रक्रिया, पॅकेजिंग, वितरण आणि विक्री या प्रत्येक टप्प्यावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. आर्थिक स्थैर्य आणि ग्रामीण विकास लक्षात घेता पशुसंवर्धनामुळे उत्पादनाचे विविध स्रोत निर्माण होतात. एका व्यवसायावर अवलंबून न राहता कुटुंबाला अनेक मार्गांनी उत्पन्न मिळत असतं. यामुळे आर्थिक जोखीमही कमी होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था स्थिर बनते. शासन आणि रोजगार प्रोत्साहन लक्षात घेता शासन विविध योजनांद्वारे पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगाराला प्रोत्साहन देत असते. अनुदानित कर्ज, प्रशिक्षण कार्यक्रम, पशुधन विमा, सहकारी संस्था यामुळे ग्रामीण भागात स्वयंपूर्ण रोजगार निर्मितीला चालना मिळते. भविष्यकालीन दिशा लक्षात घेता पशुसंवर्धन क्षेत्रात अधिक रोजगार संधी निर्माण होत असतात. दुग्धजन्य उत्पादनाची निर्यात, प्रक्रिया उद्योग, जैविक आणि सेंद्रिय उत्पादन, त्याचबरोबर डिजिटल विपणन. श्रोते हो, थोडक्यात पशुसंवर्धन हे शेतीचं पूरक साधन नाही तर ग्रामीण रोजगार निर्मितीचं एक प्रभावी माध्यम. थेट उद्योगांच्या माध्यमातून हे क्षेत्र लाखो कुटुंबांना आर्थिक आधार देत असतं. श्रोते हो, ग्रामीण भारतात शाश्वत विकास आणि सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर पशुसंवर्धन क्षेत्रातील रोजगाराच्या संधींना अधिक बळ देणं आवश्यक आहे. पोषण आणि अन्न सुरक्षा विचारात घेता दूध, अंडी, मांस हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत. ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी पशुसंवर्धन एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. पशुसंवर्धन, पोषण आणि अन्न सुरक्षा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वर्षभर पुरेसे आणि सुरक्षित पौष्टिक अन्न उपलब्ध असणे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये पशुसंवर्धनाची भूमिका ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानवाच्या शरीरात योग्य वाढीसाठी प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि ऊर्जेची आवश्यकता असते. ग्रामीण भागात अनेकदा कुपोषणाची समस्या आढळत असते. विशेषतः लहान मुलं, गर्भवती माता, वृद्ध व्यक्तींमध्ये पोषण अभावाचे दुष्परिणाम दिसून येत असतात.
धान्यातून ऊर्जा मिळते, परंतु प्रथिने आणि सूक्ष्म पोषक तत्वासाठी दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यांसारख्या पशुधनावर आधारित अन्नपदार्थांची आवश्यकता असते. श्रोते हो, पशुसंवर्धन ही केवळ उपजीविकेची पद्धत नसून शाश्वत ग्रामीण विकासाची व्यापक आणि बहुआयामी रणनीती आहे. आर्थिक स्थैर्य, सामाजिक समावेशन आणि पर्यावरण समतोल या तिन्हीचा परिणाम एकाच वेळी सकारात्मक घडून येत असतो. त्यामुळे पीक अपयशाच्या काळात कुटुंबाच्या उपभोग पातळीवर तीव्र घट होत नाही. संतुलित आहार, आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन नियोजन, गोठा व्यवस्थापन या पद्धतींचा अवलंब केल्यास प्रति पशु उत्पादन वाढतं आणि संसाधनाचा कार्यक्षम वापर साध्य होतो. धोरणात्मक पाठबळ जसे की वित्त पुरवठा, विमा संरक्षण, शीतसाखळी पायाभूत सुविधा, विस्तार सेवा यांच्या माध्यमातून पशुसंवर्धनाला अर्थव्यवस्थेशी अधिक संघटितपणे जोडता येतं. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास निर्णय प्रक्रिया माहिती आधारित होते, सेवा वितरण अधिक कार्यक्षम बनते आणि उत्पादनातील अनिश्चितता कमी करता येते. सहकारी मॉडेल्सद्वारे सामाजिक भांडवलाची वृद्धी झाल्यास सामूहिक सौदेबाजीची ताकद वाढते, बाजारपेठांमधला प्रवेश सुलभ होतो आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळते. अखेरीस पशु वाचला तर शेती वाचेल, शेती वाचली तर देश वाचेल.